बाभुळगाव शहरात लाखो रुपये खर्च करून बनवण्यात आलेले फवारे आता गवताच्या विळखड्यात सापडलेले आहे. बाभुळगाव नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शहराचा कायापालट होईल अशी अपेक्षा बाभुळगावकरांच्या जनतेला होती. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सध्या बाभुळगाव शहरात अस्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. विशेषतः शहराच्या विविध भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाभुळगाव नगरपंचायतीने शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी मोठ्या थाटामाटात गाजावाजा करत फक्त 3 वर्षाआधी सौंदर्यीकरण प्रकल्प राबविला होता. ठिकठिकाणी आकर्षक कारंजी फवारे बसवण्यात आले होते. उद्घाटनाच्या वेळी मोठमोठे भाषणेही झाली आणि नगरपंचायतीच्या कौतुकाचा मोठा धिंगाणा आता पाहायला मिळत आहे. आज या सौंदर्याची रयागिरी असून देखभाली अभावी हे फवारे आता गवत आणि झाडाझुडपांच्या विळखड्यात अडकलेले आहेत. नागरिकांच्या कष्टाचा पैसा वापरून हे फवारे बसवण्यात आले होते. मात्र आज तीच शोभेची वस्तू बनली आहे. देखभालीसाठी तरतूद असतानाही हे करंजे बंद का असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहे. गवत वाढेपर्यंत प्रशासन झोपले होते काय असे एक ना एक प्रश्न आता सामान्य जनता करीत आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे सुंदर करंजे उडणे अपेक्षित होते तेथे आता आज गुडखाभर गवत आहे. त्यामुळे सौंदर्य करण्याऐवजी शहराला बक्काल स्वरूप प्राप्त झाले आहे. शिवाय साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढून आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची आता शक्यता नाकारता येत नाही. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा इथल्या स्थानिक नागरिकांना याबाबत विचारले की इथली साफसफाई होत नाही का, तर स्थानिक नागरिकांनी सांगितले की नगरपंचायतीने केवळ प्रसिद्धीसाठी हा सोंग घातला होता. जर देखभाल करता येत नव्हती तर नागरिकांच्या करातून आलेला लाखो रुपयाचा पैसा पाण्यात का घालण्यात आला असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी नगरपंचायतीला केला आहे. आता या बातमीनंतर लवकरात लवकर नगरपंचायतीने या कचऱ्याची ढीग आणि करंज्याची स्वच्छता करावी असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने शहराच्या सौंदर्यासाठी आय लव्ह बाभुळगावचा फलक लावला होता. मात्र या फलकाच्या समोर आज कचऱ्याची ढीग साचल्या गेल्याने बाभुळगाव शहरात येणाऱ्या पाहुण्यांसमोर आणि नागरिकांसमोर नगरपंचायतीचे हसे होत आहेत. एकीकडे स्वच्छ भारतचा नारा दिला जात असताना दुसरीकडे मुख्य चौकात ही दुर्दैवी अवस्था पाहायला मिळत असल्याने नागरिकही आता हैराण झालेले आहेत.